आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। आजच्या खरं तर रात्रीतील पहिला सामना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे। 10 संघ खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि वैशाली अँड साथ एंटरप्राइजेस सोनाळी आणि त्यांच्या विरोधामध्ये जरीमरी नागाव, आरपी क्लब जसकार आणि तुषार स्पोर्ट्स मुळेखंड आपण देखील तयार आहे। इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करणार आहोत। शेड्यूलनुसार मॅचेस सुरू राहतील या गोष्टीची आपण नोंद घ्या। भाई चषक 2025 नामांकित क्रीडा स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील नवघर गावाचा मान सन्मान आणि अभिमान असलेली स्पर्धा तुम्ही पाहतात। तर ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। आरंभी जोडी, प्रारंभी जोडी, कर्मवीर धर्मवीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली तुम्हाला पाहायला मिळेल। प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद खऱ्या अर्थाने या स्पर्धेला मिळालेला तुम्हाला पाहायला मिळाला। काल या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटाने पार पाडलेला आपण पाहिला आणि आजची दुसरी रजनी तुम्हाला पाहायला मिळाली। एक लक्षवेधीन यदा कदाचित कोणालाही मैदानाच्या आतमध्ये एक मोबाईल गहाळ झालाय, मोबाईल पडलाय मैदानाच्या आतमध्ये, जर कोणाला तो मिळाला तर कृपया तो आणून द्या। कदाचित कोणाला मिळाला, जर का मोबाईल हरवलाय मैदानाच्या आतमध्ये, तो गहाळ झालाय, तो कृपया आणून द्या। थँक्यू। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। एका बाजूला संदीप पाटील आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या समवेत प्रशांत कडूला तुम्ही पाहणार आहात। मॅच इज ऑन। बॉलिंग मार्कमध्ये ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी गोलंदाज होतोय सध्या फ्रंट लाईन बॉलर चिंट्याला आपण पाहणार आहोत। चिंट्या रेड्डी बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पंचांचा हिरवा कंदील ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय। मॅचला होते सुरुवात। दोन्ही संघांना आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊयात। विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। जबरदस्त क्रिकेटचा थरार आज आपण अनुभवणार आहोत या दुसऱ्या रजनीमध्ये। पहिलाच बॉल, काय दमदार सुरुवात आजच्या रात्रीची तुम्हाला पाहायला मिळते। स्मॅश केलंय, डीप स्वीपर कव्हरला कोणत्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाहीये त्याचा बेनिफिट बॅटर लावतोय। पॉवर प्लेच्या षटकाची पॉवर पॅक सुरुवात, चौकार। बॉल थेट निघून चालला डीप स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार आला पहिल्या बॉलवरती सोनारी संघासाठी। ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग बॉल मध्ये आणि स्वतः यष्टिरक्षक पुढे सरसावत असताना झेल टिपतायत। विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल। टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर दिले गेलंय। चौकार लगावला आणि त्या बदल्यात लगेचच पुढच्या बॉलवरती विकेट मिळवत असताना गोलंदाज चिंट्या रेड्डीला आपण पाहतो। संदीप पाटील बाद। क्या बात आहे, जबरदस्त संगीत खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध करणारे संगीत आपण ऐकत आहोत। 7:34 झाले तुम्हाला पाहायला मिळतात। पहिल्या बॉलवरती स्मॅश केलं गेलं, चौकार लगावला गेला आणि त्यानंतर मात्र ऑनसाइडला लॉप करण्याचा प्रयत्न होता। मिस टायमिंग झाला आणि विकेट किपरनं चांगला झेल टिपलेला तुम्हाला पाहायला मिळाला। बिग विकेट डाऊन। धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटीलच्या स्वरूपामध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस कडूला आपण पाहणार आहोत। नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती, ज्याचं कारण यापूर्वीच्या बॉलवरती सफलता मिळाली। चिंट्या रेड्डी नामक गोलंदाजाला फ्रंटलाईन बॉलर आहे जरीमरी नागावसाठी।
हो, स्विंग आणि मिस. डॉट बॉलची समाप्ती. ऑनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. काय भन्नाट गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती संदीप फलंदाजाला दिली, पण त्यानंतर वार पर पलटवार चिंट्या रेड्डीचा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस देखील स्पर्धी विकेट पटका चांगला खेळलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्लेचं सत्र सुरू आहे. त्याचा फायदा फलंदाज योग्यरित्या उचलतायत. या डावातला आणि या षटकातला येतो दुसरा शानदार चौकार. जबरदस्त संगीत. रक्ताने जरी पाय धुतलं तर राजाचं तरी उपकार पेटणार नाही. फटका इथे मात्र फसतोय. मिड ऑनला कॅच. फटका फसलाय. गोलंदाज असलाय आणि क्षेत्ररक्षकाने मात्र कॅच कंप्लीट केले. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती चौकार लगावला, त्यानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा जसा फलंदाजानं चौकार लगावला त्याला परतीचा प्रवास करण्यास भाग पाडले इथे गोलंदाज चिंट्या रेड्डीनं. दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये. बॉलवरती चौकार लगावला, त्यानंतर लगेच विकेटचं पतन केलं. त्यानंतर डॉट बॉलला पुन्हा चौकार लगावला आणि लगेचच विकेटचं पतन झालेलं तुम्हाला पाहायला मिळालं. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय का खेळ रंगलाय. चिंट्या रेड्डी नामक गोलंदाजानं जरूर 2 विकेट इथे मात्र पटकावलेले आहेत. आदेश कडू. ओ, यावेळेस देखील जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारे फलंदाजाला मात्र धाबा बनवू देत नाहीये. चारही मुठ्यात छेद करून ठेवले फलंदाजांना. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. काय षटक राहिलं. बेमीचा षटक तुम्हाला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती चौकार विकेट डॉट आणि पुन्हा चौकार विकेट डॉट. हा योगायोगच म्हणावा लागेल. पहिल्या षटकाचा केस संपन्न. धावसंख्या 8. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 लॉस ऑफ 2 आफ्टर फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हे धावफलक सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहे की आजच्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना वैशाली अँड सार्थ एंटरप्राइजेस सोनारी जरीमरी नागाव संघाची सुरुवात तर चांगली झाली होती. चौकार खरं तर सोनारी संघाची, पण त्यानंतर आपण पाहतोय जरीमरी नागाव संघानं देखील कमबॅक करून दाखवलाय मैदानामध्ये. ओ, यावेळेस काय घडलंय. इट्स अ वेस्ट आहे. बीमर नो बॉल कॉल केलाय पंचांनी आणि त्यावरती लागली मोर षटकाराची. बीमर पर लगा सिक्सर. षटकार आलाय. नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बीमर कॉल केलाय. इट्स अ क्लिअर डिसिजन फ्रॉम स्क्वेअर लेग अंपायर. वेस्ट आहे नो बॉल आणि त्यावरती षटकाराची मोहर लागलेली तुम्हाला पाहायला मिळाली. धावत संख्या मात्र जलद गतीने पुढे सरसावली जाते. टोटल स्कोर कार्डवरती 15. पहिल्या बॉलमध्ये जे काय कमावलं चिंट्या रेड्डीनं ते पहिल्या बॉलवरती गमावलं असं म्हणावं लागेल. ते गोलंदाज समीरनं. फ्री हिट बॉल. सुवर्ण संधी फलंदाजाकडे. ऑन साईडला टर्न केलं. लॉंग दी कापेट डीप मिड विकेट मध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डर तिकडे तैनात आहेत. गुड फिल्डिंग. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. फ्री हिट बॉलवरती सुपर हिट कन्वर्ट करू शकले नाहीये. अवघ्या एका धाबेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या सिंगलने पुढे सरसावली जाते. टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 16. 16 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. लाख मोलाची क्रिकेटची महास्पर्धा. क्रिकेटचा रणसंग्राम. भाई चषक. यावेळेस भन्नाट गती. योग्य टप्पा. अचूक टप्पा. भेदक मारा. खऱ्या अर्थाने ही ओळख राहिली आहे गोलंदाजाची. पहिल्या बॉलवरती जरूर खराब प्रकारे एक्झिक्युशन झालं आणि त्यावरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला, पण त्यानंतर मात्र समीर देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय मैदानामध्ये. डॉट बॉल हातात तो देखील. आदेश कडू ऑन स्ट्राईक. नाही, इथे देखील संपर्क होत नाहीये. इथे देखील संपर्क होत नाहीये. टॉस जिंकल्याच्या नंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय जरीमरी नागावनं. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं वैशाली अँड सार्थ एंटरप्राइजेस सोनारी या संघाला. आणि सुरुवात तर मात्र चौकारानं झाली, पण त्यानंतर आपण पाहिलं तर विकेटचं देखील पतन झालं.
षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात आल्यानंतर 8 धावा आपण पाहिल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या षटकाची सुरुवात झाली. भीमरवरती षटकार, त्यानंतर सिंगल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. दबाव मात्र आता आदेश कडूवरती देखील असेल, कारण जवळपास 3 चेंडू त्याने डॉट फेस केलेत अंडर प्रेशर. ऑन साईडला यावेळेस संपर्क चांगला झाला, बॅटच्या मधोमध लागला बॉल, पण तितकीशी ताकद त्या फटक्यामध्ये नव्हती. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिकडे मात्र तैनात आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर अजूनही क्षेत्ररक्षकांवरती बंधन आहे. P2 पॉवर प्लेचं दुसरं षटक. आउटफील्डमध्ये 3 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. राईट हँडेड बॅटर्ससाठी स्ट्रेट लॉंग ऑफमध्ये 1 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल. वाईडिश लॉंग ऑनमध्ये 1 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतो. आणि डीपमध्ये मिड विकेट तैनात करण्यात आलाय. वेगवान होता, कोला टाकण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह केला, बॉटम हँडचा सुरेख वापर आपल्याला पाहायला मिळाला. डीपमध्ये वाईडिश लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतात. रनआउटची संधी इथे होती जरूर, आणि पंच मात्र टेक्निकल रूमकडे हा निर्णय सोपवतात. कंट्रोल रूममध्ये आमचे तिसरे पंच आम्हाला सोडले जातील. एक्झॅक्टली काय असेल ते पाहिलं जाईल, चेक केले जातं आमच्या कंट्रोल रूममध्ये. फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सेफली पोहोचलाय की नाही. PTC लाईव्ह जबरदस्त टेलिकास्ट, अप्रतिम क्वालिटी विथ क्लिअरिटी तुम्हाला पाहायला मिळते. ब्रीद वाक्यावरती कार्यरत असलेली ही जबरदस्त वाहिनी चेक केले जाते सध्याच्या घडीला कंट्रोल रूममध्ये. एक्झॅक्टली काय घडलंय, फलंदाज पोहोचलाय की नाही, बिग स्क्रीनवर सध्या चेक केले जाते. आणि कंट्रोल रूममधनं तिसऱ्या पंचांचा निर्णय, इट्स नॉट आउट, फलंदाज बाद नाहीये, पॉपिंग क्रीजमध्ये सेफली पोहोचलाय. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे 19 आकड्यावरती. महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयजी भोसले सरांचा आवाज तुम्ही या रजनीमध्ये ऐकाल. नवगरचे अप्रतिम क्रिकेटपटू राजेश जोशी यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. आणि त्यासोबत आमचे रॉकस्टार भाकडीचे प्रवीणजी गायकर सर यांचं देखील स्वागत आम्ही करतो. दरम्यान फक्त दिशा दिली, गोलंदाजाच्या गतीचा त्याच्या विरोधामध्ये वापर केला आणि बॉलला पाठवलं स्क्वेअर लेगच्या बाहेर. चौकार, आणि या चौकारानं षटक क्रमांक दुसरं देखील मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आल्या. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 23-23. आपण लक्ष वेधतो आहोत. दोन्ही संघांचे संघनायक तयार राहाल. आपण पूर्वार्धाचा जसा खेळ संपेल ना लगेच टॉस करणार आहोत. RP क्लब जसकार आणि तुषार स्पोर्ट्स मुळे खंड दोन्ही टीमचे आम्ही लक्ष वेधतो आहोत की आपण रेडी राहा आणि पूर्वार्धाचा खेळ जसा संपेल लगेच टॉस करण्यात येईल. येस, डेफिनेटली जबरदस्त सुंदर क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतंय. वीर वाजेकर क्रीडांगण नवघर उरण तालुक्यातील नवघर गावातील क्रिकेटची महास्पर्धा, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटमय वातावरणामध्ये खऱ्या अर्थाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला टर्न केले गेले, बॉल मागे चालला, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तत्पूर्वी 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या सिंगलने पुढे. टोटल स्कोर कार्डवरती 24-24. PTC लाईव्हच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाईन प्रेक्षकांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. DJ मॅडी, जबरदस्त साऊंड क्वालिटी. फक्त ऑन साईडला दिशा दिली आहे. टर्न केले, बॉलला स्वीप केले गेले, बॉल मागे चालला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सेकंडचा कॉल, कॅज्युअल अप्रोच बाय फिल्डर, 2 रन कंप्लीट. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. काय कॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली. आखो में इशारा, अगदी 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे 26 वरती. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होते. चांगल्या प्रकारे बॉलला गॅदर देखील केलं, पण थोडा कॅज्युअल अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. आणि तत्पूर्वी 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. 26. तिसरा बॉल, विवेक. क्या बात आहे, स्वीट हिट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या गतीचा योग्यरित्या वापर कसा करावा दाखवतोय फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये. चेंडू दन 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 करत सीमा पलीकडे, भाई चषक, चौकार. चला 12 खेळाडू लक्षात ठेवा प्लीज.
सुधीर गरज सामाजिक संस्था नवगर उरण आयोजित उरण तालुक्यातील मानाची क्रिकेटची महास्पर्धा. नाईट क्रिकेट म्हटलं की सर्वांचा आवडीचा खेळ आहे आणि रजनी क्रिकेटचं रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. भाई चषक 2025 दुसरी रात्र आज या स्पर्धेची आपण अनुभवणार आहात. वीर वाजेकर मैदान नवगर उरण 26 ते 30 मार्च या स्पर्धेचा कालावधी तुम्ही पाहतात. जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंट. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी जर आपण पाहिलं तर टू व्हीलर बाईक आपल्या उरण तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त जबरदस्त टेलिकास्ट PTC लाईव्ह. केतन दळवी आणि त्यांची संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळेल. आज महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयश्री भोसले सरांना तुम्ही ऐकाल. रॉकस्टार प्रवीणजी गायकर मॅन फ्रॉम वाकडी यांचा देखील जबरदस्त आवाज तुम्ही ऐकाल. आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. MCA खरं तर मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मान्यतेनुसार आमचे भेंडकचे नामांकित क्रिकेट स्कोरर मंथन पाटील यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने स्वागत करतोय. शरदजी मात्रे सर, राकेशजी गरज सर आणि प्रशांतजी माळी सर ही पंचांची त्रिमूर्ती आज तुम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मोठी जबाबदारी पंचांवरती देखील असेल आणि अगदी नीट अँड क्लीन डिसिजन त्यांचे तुम्हाला पाहायला मिळतात. तिन्ही पंचांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करू. बॉलिंग मार्कवर विवेक जाधव. विवेकचा बॉल सॉफ्टवेअरने खेळून काढलाय. शॉर्ट पॉईंटला बॉल अडवला जाईल. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. सिंगल मिळते. धावसंख्या सिंगलने पुढे 31. 31 आकड्यावरती डाव पहिली मॅच आजच्या रजनीतील तुम्हाला पाहायला मिळते. दोन एकाच कॅलिबरचे संघ एकमेकांच्या समोर तुम्हाला पाहायला मिळतात. वैशाली अँड सार्थ एंटरप्राइजेस सोनारी त्यांच्या विरोधामध्ये झरीमरी क्रिकेट संघ नागाव. ऑप्शनच्या बाहेर शफल झाला तो ऑन साईडला पाठवायचा होता बॉल. संपर्क तिथे मात्र होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये समाप्ती होतीये. निर्धाव चेंडूची शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असेल या षटकातला. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर चिंट्या रेड्डी नामक गोलंदाजानं काय सुंदर गोलंदाजी केली. मिस टायमिंग. टू एजवरती बॉल लागतोय. बॉल अबेमध्ये फिल्डर तिकडे तैनात. स्वतः यष्टी रक्षक कोणती मिस्टेक करणार नाही. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाजाला माघारी परतावं लागेल. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 मैदानामध्ये. तीन षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 10.33 ची सरासरी प्रति षटकामागे राखण्यामध्ये खरं तर यश मिळालंय. की आजच्या पूर्वार्धामध्ये टॉस गमावल्याच्या नंतर बॅटिंग करावी लागते वैशाली अँड सार्थ एंटरप्राइजेस सोनारी या संघाला. नेक्स्ट मॅच टॉससाठी दोन्ही संघांचे संघनायक आपण तयार आहे. RP क्लब झस्कार आणि त्यांच्या विरोधामध्ये तुषार स्पोर्ट्स मुळेखंड. मजा येईल आजच्या रजनीमध्ये. जबरदस्त मॅचेस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सुधीर गरज सामाजिक संस्था नवगर उरण आयोजित क्रिकेटचा रणसंग्राम म्हणून या स्पर्धेची ओळख तुम्हाला पाहायला मिळते. भाई चषक 2025 भव्य आणि दिव्य पर्व. हर्षल तांडेला तुम्ही पाहणार आहात. षटक क्रमांक 4 आणि 4था विकल्प देखील वापरण्यात आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये चिंट्या रेड्डी 8 रन 2 विकेट. त्यानंतर समीरला आपण पाहिलं त्यानं जवळपास 15 धाबा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहतोय विवेक जाधव गोलंदाजी मार्कवरती आला. त्यानं 8 धाबांचं षटक हाताळलं. आणि आता हर्षल तांडेला आपण पाहतोय स्मॅश करण्याचा प्रयत्न होता. वॉडकॉट जबरदस्त सुंदर जेल मैदानाच्या आतमध्ये टिपण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला यश मिळालंय आणि तिथे मात्र फलंदाजाला तंबूच्या आश्रयामध्ये पाठवलंय. हर्षल तांडेच्या खात्यामध्ये पहिली आणि 4थी सफलता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करत असताना टीम झरीमरी नागावला. समाजसेवक 31 for 4. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धाबा पटेलावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 9.79 ची सरासरी आता प्रति षटका मागील राखली जाते. आणि याच प्रकारे जर धाबा बनत राहिल्या तर 45 ते 50 पर्यंत स्कोर कार्ड पोहोचेल. पण त्या धाबा पुरेशा असतील का मंथन
हा देखील प्रश्न निर्माण झालाय. वेळेच्या बाबतीत आपल्या सर्वांचं सहकार्य असणं फार महत्त्वाचं आहे. प्लीज सहकार्य असू द्या. हर्षल तांडेल गोलंदाजी मार्कवर, नवीन फलंदाज सत्यम तांडेल. वेगवान बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉईंटला अडपल्या जाते. बॉलला 1 रन इथे मात्र वेगाने कंप्लीट केले गेले. एक चिकित सिंगल तुम्हाला पाहायला मिळेल. धाबा संख्या सिंगलच्या मदतीने पुढे 32 या आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळतंय. उरण तालुक्यातील नामांकित क्रिकेटची महास्पर्धा बाईक चषकाचा तुम्ही आनंद घेत आहात. खऱ्या अर्थाने काल मोठ्या थाटामाटाने या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पार पाडला आणि आज दुसरी रजनी या स्पर्धेची अनुभवत आहोत आपण. प्ले ऑन मेस डॉट बॉल. कुठेतरी पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं फलंदाज मनीष कडून, पण पंचांनी मात्र कोणत्याही प्रकारे सहमती दर्शवली नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहत आहोत मैदानामध्ये. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना हर्षल तांडेल सध्याच्या घडीला ज्या प्रकारे इम्पॅक्ट टाकतोय या ओव्हरमध्ये, सुंदर गोलंदाजी. पहिल्या 3 मध्ये 1 खर्च केली आहे. 1 विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये. आणखीन एक डॉट बॉल खोला टाकला गेलाय. ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपल्याला नक्की पाहायला मिळेल PTC लाईव्हच्या माध्यमातून ज्या प्रकारे चेंडू हाताळला गेला. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहत आहोत. फ्रंट अँगल. व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी. काय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी स्लॉटमध्ये होता, फुल टॉस, खराब चेंडू. इट्स अ टॉवरिंग सिक्सर. लाइटनिंग टॉवरच्या वरून बॉलला पाठवलं डीप मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. भाई चषक षटकार. या स्पर्धेचं शीर्षगीत आपण ऐकत आहात. टायटल सॉन्ग ऑफ द टुर्नामेंट. या संपूर्ण स्पर्धेचं शीर्षगीत, अप्रतिम शीर्षगीत, डीजे मॅडी. यावेळेस मिस टायमिंग बॉल अवेमध्ये. कॅच कंप्लीट नाही, कॅच इथे ड्रॉप करण्यात आली आहे आणि येस कंट्रोल रूम मध्ये चेक केले जाईल. स्क्वेअर लेग अंपायर थोडे डाऊटफुल होते आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. ऑनफिल्ड अंपायर रिव्ह्यू असेल. येस, ऑनफिल्ड अंपायरचा रिव्ह्यू आहे. वेस्ट आहे. नो बॉल बीमरसाठी चेक केलं जात आहे. सध्या डाऊटफुल आहे. पंच आम्हाला दर्शवतात की इथे मात्र तिसऱ्या पंचांना ते रेफर केलं जाईल. चेक केलं जात आहे कंट्रोल रूम मध्ये. अँड इट्स अ नो बॉल. वेस्ट आहे. बीमर कॉल केला गेलाय. तिसऱ्या पंचांनी टेक्निकल टीम मधून आणि कंट्रोल रूम मधून हा निर्णय तुम्हाला पाहायला मिळतोय. टीव्ही अंपायरने सांगितलं इट्स अ नो बॉल. वेस्ट आहे बीमर. सो पुढचा चेंडू मात्र फ्री हिटचा तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या आपण पाहिलं तर 17 आपण आहोत. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती देखील असंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं, पण त्या नो बॉलवरती षटकार लगावला होता. इथे मात्र संधी होती. कॅच इथे मात्र ड्रॉप करण्यात आले. जीवनदान मिळालंय. नो बॉल होता. फ्री हिट बॉल. जबरदस्त डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. पूर्णपणे मिस केलं पॅटर्न. यष्टीरक्षकानं मात्र चांगलं कार्य मैदानामध्ये पार पाडलंय. बिहाइंड विकेट बघा, योग्यरित्या बॉलला अडवलं गेलं. चांगल्या यष्टीरक्षकाची भूमिका आपल्याला साकारताना पाहायला मिळतात. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतात ते विकीला. षटक क्रमांक 4 पूर्ण. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 10.25 ची सरासरी प्रति षटकामागे तुम्हाला 41 धावा. मॅचच्या टॉससाठी दोन्ही संघांचं पुन्हा एकदा लक्ष वेधूयात. आरपी क्लब जसकार आणि तुषार स्पोर्ट्स मुळेखंड दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी आम्ही एकवीर मातेचं गुणगान गाणार हे संगीत तुम्ही ऐकलत. सजेल कारल्याचा डोंगर येत्या 4 तारखेला गुलालानं आणि फुलांनी सजेल. आई माऊलीचा पालखी सोहळा मोठ्या थाटामाटानं कारले डोंगरावरती पार पाडला जाईल. षटक क्रमांक शेवटचं अंतिम 5वं षटक. पहिल्या बॉलवरती सिंगल धावसंख्या 42 आकड्यावरती. सोनारी आणि त्यांच्या विरोधामध्ये जरीमरी नागव या 2 संघांमध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळते.
आणि येस आरपी क्लब जसकर संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. तुषार स्पोर्ट्स मुळेखंड संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करा. कंपल्सरी खरं तर इनिंग ब्रेकमध्ये आपण जयसर टॉस कंप्लीट करतोय, त्यामुळे प्रत्येकी कॅप्टनचे इथे वेळेवरती उपस्थित राहणं हे अनिवार्य आहे, बंधनकारक असेल. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल कंप्लीट केले जातात. धावसंख्या 43. ऑन साइड लॉप केलाय, बेमिसाल टायमिंग तुम्हाला पाहायला मिळतंय. काय संपर्क झालाय, बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट हवाई यात्रेकरिता. इट्स अ टॉवरिंग सिक्सर, षटकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला, बेधुंद फटका आपण पाहतोय. षटकार आला डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं विवेक जाधवच्या विरोधात. विवेक जाधव सेकंड स्पेलमध्ये येतो आणि खरं तर पहिले 2 बॉल अगदी योग्य टप्प्यावरती त्याने हाताळले, पण ह्या चेंडू खऱ्या अर्थाने सत्तम तांडेच्या स्लॉटमध्ये होता. त्यानं थेट पार्किंग प्लॉटमध्ये पाठवलंय. डिपॉझिट केलं बॉलला प्रेक्षक कक्षामध्ये. 6 धाबांकरिता 49. 49 धाबा तब्बल धाबा फलकावरती लागलेल्या तुम्हाला पाहायला मिळतात. विवेक जाधव होते तयार. पुढचा बॉल विकेटनं यावेळेस मात्र आपण पाहतो अपेक्षित बाउन्स खऱ्या अर्थानं फलंदाजाला अचंबित करतोय. ऍक्शन रिप्ले आपल्याला टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहायला मिळेल. पीटीसी लाईव्ह स्क्वेअर ऑफ द विकेट कॉमेंट्री बॉक्स आहेत, पण आम्ही नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतो की जेव्हा एखादं कॉमेंट्री बॉक्स स्क्वेअर ऑफ द विकेट असते, यावेळी क्षेत्ररक्षक लॉंगॉनला कॅच ड्रॉप, 1 रन कंप्लीट, सेकंडचा कॉल, रिस्की रन असू शकते आणि येस रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. आणि स्क्वेअर ऑफ द विकेट कॉमेंट्री बॉक्स असल्यावरती खरं तर गोलंदाज कशा प्रकारे चेंडू हाताळतोय, काय करतो एक्झॅक्टली ते कळणं थोडं कठीण असतं, पण तहानलेल्याला पाणी देणं, भुकेलेला अन्न देणं आणि स्क्वेअर ऑफ द विकेट कॉमेंट्री बॉक्स असताना कॉमेंट्री बॉक्समध्ये स्क्रीन उपलब्ध करून देणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि सध्या पीटीसी लाईव्हनं ते करून दिलंय. मॉनिटर नक्कीच इथे आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करू. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये 5वा धक्का फलंदाजी करत असताना आपण पाहतो. टॉस गमावल्याच्या नंतर जरी वैशाली अँड 7 एंटरप्राइजेस सोनारी संघाला ऑन साइडला टर्न केला गेला. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे आणि धाबा देखील चांगल्या मिळतील. स्ट्रेट लॉंग ऑनला पार करत असताना पहिल्या टप्प्यावरती बॉल चाललाय लॉंग ऑन पलीकडे. डाव संपला पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 54. 11ची सरासरी राखावी लागेल प्रति षटकामागे आणि 55चा पाठलाग करायचा खेळाच्या उत्तरार्धात. या आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करून घेऊयात. 54 झालेल्यात लक्षात ठेवा. 54 आणि टार्गेट 55च असेल. जसकार टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. तुषार स्पोर्ट्स मुळेखंड. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टनपैकी एक संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. आम्ही प्रतीक्षेत आहोत तुषार स्पोर्ट्स मुळेखंड टीमचा कर्णधार. चला लवकरात लवकर उपस्थित व्हा. आपण टॉसची पुढच्या मॅचची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करणार आहोत. पूर्वार्धाचा खेळ नुकताच संपलाय. 54 बनल्यात, 55चं टार्गेट ठेवण्यात आलंय. तिथे सोनारी टीमने एक चांगल्या दर्जाचं प्रदर्शन पाहायला मिळालं. आणि या उत्तरार्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार या पण अगदी रॉकस्टार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अगदी स्पर्धा सम्राट म्हणून ज्यांना आपण आवर्जून पाहिलं असे प्रवीण गायकस्तर यांचा आवाज ऐकूयात. वैशाली अँड सार्थ एंटरप्राइजेस सोनारी. आज संकेजी कडू साहेब अधिकचे खुश असतील जो संघाचं प्रदर्शन पाहता. आज संघ मालकत्व त्यांच्याकडे आहे, परंतु मी एक लक्ष वेधेन ते अर्थात संघ प्रतिस्पर्धी तो तुषार स्पोर्ट्स मुळेखंड. आयोजकांच्या माध्यमातून आलेल्या सूचनेच्या प्रमाणे जर संघ पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या आतमध्ये आला नाही तर प्रतिस्पर्धी संघ आरपी स्पोर्ट्स जसकार या संघाला दिला जाईल टॉस विन. या आपण टॉसकडे वळतोय. या आदरणीय प्रवीणजी कडू साहेब आणि त्याच वेळेला या आपण आमंत्रित करतो आहोत टॉससाठी. प्रवीणजी कडू साहेब यांना विनंती करूयात की आपण टॉससाठी उपस्थित राहावं. जयप्रकाशजी भोईर साहेब यांना मी विनंती करेन की आपणही उपस्थित राहा. या आपण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल.
नाणेफेकीचा कौल करण्यात येतो. एका बाजूला मुळेखंड आणि जस्कार. हेडीचं कॉल. हेड आलाय, टॉस जिंकलाय तो अर्थातच जस्कार टीमने. या पण विनंती करूया मान्यवरांना की आपण असं नसतं, टॉस जिंकला हा जस्कार टीम, टॉस जिंकते. प्रथमतः निर्णय काय घ्याल? सेकंड रजनी आहे दुसऱ्या नाईटमध्ये. पहिला सामना बघितल्यानंतर सांगतो, कारण की चेस होतात की नाही होत ते पण बघायला लागलं ना. टॉसचा निर्णय तुला आत्ताच द्यायचा, इथून खाली उतरू शकत नाही दादा. निर्णय तर जागच्या जागी द्यावा लागेल. क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. एकंदरीत इथे आल्यानंतर या वर्षीचं आणि भाई चषकाचं आयोजन पाहता काय वाटलं की मैदानाच्या आतमध्ये तुम्ही इंटर केल्यानंतर? धन्यवाद बोलेल मी दिनेश दादाला का आम्हाला खेळायला संधी दिली म्हणून. आणि आयोजन तर भारीच असतं नेहमीप्रमाणे. दरवर्षी आयोजन भारीच असतं. जस्कार टीम खेळते. आज आपण पाहिलं तर जस्कारचा सुपुत्र आज आपल्यामध्ये नाही आहे. सुधीर तांडेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. समोरच्या बाजूला एक विशेष स्टँड बनवण्यात आलाय. गोलंदाजी हे तुमचं प्रमुख बाब राहिली. आज कोणत्या दर्जाचा क्रिकेट होईल आणि कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल प्रतिस्पर्ध्याला? मुलेखंड संघासोबत भरपूर वेळा खेळलोय. निश्चितच ते पण 50-60च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. नेक्स्ट मॅचचा नुकताच टॉस झाला आणि जिथे जस्कार टीमने टॉस जिंकला, आणखीन एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला येतोय. जिथे टॉस झाला नुकताच आणि टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय जस्कार टीमने घेतलाय. धन्यवाद. थँक्यू जयेश सर. थँक्यू प्रथमेश. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. अखंड आग्रिकोली करड्यांची कुलस्वामिनी आई एकवीरा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. आणि तुम्हा आम्हा सर्वांचे अर्थातच लोकनेते माजी खासदार अग्रदय सम्राट दिबापाडी साहेबांना देखील स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. जाऊया मॅचच्या दिशेने. जबरदस्त तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. उरण तालुक्यातील सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. दरवर्षी नवीन नवीन काही ना काही घेऊन या स्पर्धेमध्ये चार चांद लागत असतात. सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आणि या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक सुधीर शेठ घरत साहेब यांचे या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. गेम इज ऑन. चलेंगे मैच की तरफ जहां पर सेकंड इनिंग्स में टारगेट रखा है 30 बॉल में 55 रनों का टारगेट. चला येऊ द्या गाडी पटकन. तो स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आप देख सकते हैं चिंटा रेड्डी. सबसे किफायतीशीर ऑलराउंडर खिलाड़ी के तौर पर देखा जाता है इस खिलाड़ी को जरीमरी नागांव की ओर से. पहली गेंद हाफ टैकर की दी. बैक टू द बॉलर. खेला हुआ स्ट्रोक था. बढ़िया फील्डिंग वहां पर अपने फॉलो थ्रू में नजर आती हुई. शायद बॉलिंग मार पर आप देख सकते हैं बॉलर आदेश कड़ू. पिछले कुछ 6-7 साल की अगर बात करेंगे तो यही टीम ने क्या दमदार परफॉर्मेंस दिया था कामुडी के मैदान के ऊपर योगेश पुती ट्रॉफी में. उसके बाद और थोड़ा 2-3 साल पीछे जाए रायगढ़ जिला भारतीय जनता पार्टी ओबीसी एकनाथ भाई देशेकर, इनके टूर्नामेंट में भी पप्पू ने अपने करियर की बाइक जीती थी. ये बहुत दमदार टीम है. आप ट्रैकर की बॉल आप पेश किया है शॉर्ट कवर के खिलाड़ी के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की तरफ गेंद सीमा रेखा पार 4 रन. नंबर दमदार संगीत आपण ऐकलात. या मैदानावरती काल आम्ही लाईव्ह पाहिला रायगडचे भाग्य विधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांची उपस्थिती या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आम्ही पाहिले. इस बार आप ट्रैकर की बॉल बैट के टू एंड पर लगी है. शायद ऑन साइड में बोलना चाहते थे मिड ऑफ गेंद के नीचे. गुड फील्डिंग एंड गुड कैच. पहला करारा झटका लगता हुआ जरीमरी 11 नागांव टीम को चिंट्या बैक टू द पवेलियन. या पण काही विशेष सन्मान करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय नकुलजी भंडार साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करेन ज्यांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय जयप्रकाशजी भोईर साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय नकुलजी भंडार साहेब यांचा विशेष सन्मान करतो आहोत. भाई चषक 2025 मध्ये उपस्थित अतिथी मान्यवरांचा यथोचित मानसन्मान करण्यात येत असताना स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार आपण करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून
आदरणीय नकुलजी बंडासाहेब यांचा विशेष सन्मान जयप्रकाशजी भोईर साहेब यांच्या शुभहस्ते आपण करतो आहोत. पुढील सन्मान आदरणीय राजेजी जोशी साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी समीरजी घरत साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय राजेजी जोशी साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण करावा. पुढील सन्मान आदरणीय राजेजी जोशी साहेब यांचा आपण करतो आहोत. समीरजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान. सन्मानित करण्यात येते आदरणीय राजेजी जोशी साहेब यांचा. या आपण या सन्मानानंतर या वळी आहेत समालोचन कक्षाकडे. धन्यवाद. थैंक यू सर. बिल्कुल अतिथि देवो भव, हर मेहमान का स्वागत करना ये हमेशा आयोजकों का परम करते हुए जाना जाता है. दिनेश भाई बंडा अभी अभी कराड़ी प्रीमियर लीग अखिल महाराष्ट्र काफी दमदार देखी और कई सारे खिलाड़ियों ने अपना रुतबा दिखाया और वहां पर आखिरकार केदार जो मेरे ख्याल से कोटना का, उनकी टीम ने काफी शानदार परफॉर्मेंस अपना नाम सुवर्ण अक्षरों में लिख दिया. और इस बार चलिए लगा है बल्ले का हिस्सा, सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में. चिंटा रेड्डी के बाद एक और करारा झटका. विवेक बैक टू द डगआउट. तूच आमचा मान, तूच आमचा अभिमान. आई एकविरा तुझ्यामुळे आहे आमचं आयुष्य छान. अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई एकविराचे हे संगीत अपन यहाँ ठिकाणी ऐकता है. लेकिन यहाँ पर विकेटों के ऊपर विकेट गिरी जा रही है. जिस तरीके से यहाँ पर ये टारगेट जो है टोटल मेरे ख्याल से 30 गेंदों में 55 रनों का ये टारगेट, यानी कि प्रति ओवर की बात करेंगे कि 11.00 का ये रिक्वायर्ड रन रेट है. अभी अभी हमने चर्चा की थी रायगढ़ के भाग्य विधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकुर साहब. आपने इस टूर्नामेंट पे देखा और जिनके शुभात इस टूर्नामेंट का शुभारंभ हुआ. प्रथमेश आपके जानकारी लिए बताना चाहूंगा 65,000 कुटुंबांना खऱ्या अर्थानं कोविड कालामध्ये ज्याने खऱ्या अर्थानं पोचलं. कारण आपण म्हणतो की मी फक्त नेता आणि माझंही समाजाची काहीतरी लागतं आणि खऱ्या अर्थानं जनतेची सेवा केली असे दानशूर दाते म्हणजेच रामशेठ ठाकूर साहेब. आज कधी नावेखाडीमध्ये गेलात, जा तिथे रामबागला आपल्या फॅमिली सोबत. तुमचा थकवा, तुमचा तणाव, तुमचा टेन्शन दूर होईल. कुठलाही मूल्य नाहीये, विनामूल्य तुम्हाला तिथे प्रवेश दिला जातो. तेथील कामगारांना देखील TIPL मधून तिथून पेमेंट दिला जातो. संपूर्ण तिथे उदरनिर्वाह करत असतात. म्हणजे एवढा दानशूर दाता कुठे पाहायला मिळेल का? आणि काल साहेबांच्या शुभास्ते या स्पर्धेचा आपण उद्घाटन सोहळा पाहिलात. म्हणजे भाई सुधीर घरत साहेबांमध्ये असलेलं हे प्रेम तुम्ही पाहिलं काल. स्विच का प्रयास, संपर्क बढ़िया है, विकेट गिरी है लेकिन फायदा नहीं. यहां पर हम बस लगे रहेंगे अपने टारगेट की ओर. गेंद सीमा पार 4. ते शिवबा जन्मला, दगडालाही पाझर फुटला, वाराही शांत झाला आणि 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर जिजाऊंचा वाघ माझा शिवबा जन्मला. आणि शिवरायांचं संगीत आपण ऐकताय. स्क्रीनवरती सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक 2025 उरण तालुक्यातील मानाची आणि अभिमानाची स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. या स्पर्धेची आजची दुसरी रात्र 27 मार्च 2025 आणि तुम्ही याच परिसरातील सर्व ताकदवर संघ. त्यापैकी पहिला सामना वैशाली एंड सार्थ एंटरप्राइजेस 11 सोनारी विरुद्ध जरीमरी नागांव. अभी जिन्होंने यूट्यूब खोले उन दर्शकों को हम बताना चाहेंगे, खास करके जरीमरी नागांव कैप्टन वन द टॉस एंड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. और पहले बल्लेबाजी करते हुए वहां पर वैशाली एंड सार्थ एंटरप्राइजेस सोनारी टीम ने रन ठोके 54 और 55 का लक्ष्य का पीछा करते हुए पहले पावर प्ले में 2 इंपॉर्टेंट विकेट गवाए चिंटिया और साथ ही साथ विवेक जाधव का. लेकिन ये जो 2 बल्लेबाज हैं वो अभी तक यहां पर दमखम दिखाना चाहते हैं. पावर प्ले का पहला खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 12 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. आप जीतने के लिए चाहिए मेरे ख्याल से 24 गेंदों में 43 रनों की आवश्यकता. देखिए किस्मत आपको मौका जरूर देगी लेकिन मेहनत आपकी सबको चौंका देगी. यह मेहनत लेनी पड़ेगी. धीरे धीरे दर्शकों की तादाद इस मैदान में हमें जरूर देखने को मिलेगी क्योंकि ये भाई चषक का थरार है. या पण आमंत्रित करूया चरणजी पाटील साहेब अभिनेता नवघरपाडा आणि त्याच वेळेला विनायकजी बंडा साहेब यांनाही विनंती असेल की या आपलंही हार्दिक असं स्वागत आहे भाई चषक 2025 मध्ये. चले बॉलर तैयार. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बैक फुट पर गए
क्रीज के गहराई तक जरूर गए और टप्पे का इंतजार में सीधा गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, जहां हमारे मेन एंट्री मेहमानों के लिए सीमा रेखा पार, वन बाउंस ओवर द लाइन 4। जब तक तुम्हारे पास बल्ला है तब तक ठाटे वरना वाटे, ये मैं नहीं कह रहा हूं, ये वीरेंद्र सहवाग युवराज सिंह ने कहा है। और ये क्रिकेट जब आप अच्छा खेलोगे तो आपको ताली मिलेगी, और दिनेश भाई बंडा खराब खेलोगे तो आपको गाली जरूर मिलेगी। और ये क्रिकेट का वसूल जो आपके लिए दर्शक, आपके गांव के समर्थक हमेशा आते हैं। और इस बार भी अच्छा शॉट था, लेकिन शॉट पॉइंट में खिलाड़ी 30 यार्ड सर्कल में जैसे फन उछला था उस फन को कुचल कर दिया है। और इसी के साथ ये तीसरा करारा झटका टीम जरीमरी नागांव टीम को। यहां पर दिव्यांशु कोडू बॉलिंग मार पर पहली गेंद के ऊपर लॉफ्टेड हिट, बढ़िया छक्का देखने को मिला, लेकिन उसके बाद अवे फ्रॉम द बॉडी शरीर से थोड़ा सा दूर रखा इस गेंद को। और शायद ऐसा लग रहा था कि कवर पॉइंट स्वीपर कवर खाली है, जिसका फायदा लेना चाहते थे बल्लेबाज। लॉन्ग ऑफ है तैनात, और ये पावर पे का ओवर जिसका फायदा जरूर मिलता हुआ। लीजिए स्वीपर कवर पॉइंट की तरफ एक खिलाड़ी तैनात कर दिया है। बढ़िया बॉलिंग, इसे कहते हैं कमबैक। मार खाए लेकिन फिर भी कमबैक होना चाहिए विकेट लेने का, और आखिरकार ये विकेट लेते हुए मेहनत करने पर तुझे फल जरूर मिलेगा, आज नहीं तो कल जरूर मिलेगा। है हिम्मत तो निकल और चल, तोड़ दे अपने हिम्मत से इस चुनौतियों के, इस कठिनाइयों के दलदल। कठिनाइयों में थोड़ी सी फंसी हुई है, फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, शायद लेफ्टी बल्लेबाज का इस्तेमाल किया जा रहा है। कल भी हमने समर्थ ट्रॉफी में देखा था कि गलती की बामन नोंगरी टीम ने गोरसे के खिलाफ 31 का टारगेट था, लगातार 3 प्रॉपर बैट्समैन उन्होंने भावेश पवार के खिलाफ लेफ्टी का इस्तेमाल किया, और भावेश ने मात्र उनको सभी को आउट किया। इस बार चले पहले का बाहरी किनारा लगा, फील्डर है मौजूद, रन नहीं लेना चाहते। गुड कमबैक, कमबैक कैसा होना चाहिए ये दिखा दिया है बॉलर दिव्यांशु कड़ू ने, और यकीनन यहां पर रोक लगाई है। 22 गेंदों में अब तक जीतने के लिए चाहिए 37, 21 गेंदों में चाहिए 37, 37 रनों की आवश्यकता। मत सोच कि तेरा सपना पूरा क्यों नहीं होता मेरे भाई, क्योंकि हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता। जिस खिलाड़ी का खेल अच्छा होता है ना, उसके खेल में कभी अंधेरा नहीं होता। एक तेरी तो दूसरी मेरी, कुछ ऐसे मैदान के अंदर नजर आ रहा है। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, ऑन साइड में आप देख सकते हैं बिल्कुल स्क्वायर लेग की तरफ एक खिलाड़ी, लॉन्ग ऑन एक खिलाड़ी, लॉन्ग ऑफ एक 30 यार्ड सर्कल के पार की यह रचना। फुल टॉस बॉल, गैप ढूंढिए, बढ़िया टाइमिंग, कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में से दन 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 करती हुई गुदु गुदु करके सीमा रेखा पार, 4-4-4। मैडी आपकी तो तारीफ करेंगे, जहां डीजे मैडी वहां दर्शकों का मनोरंजन, कमेंटेटरों का हौसला, खिलाड़ियों का हौसला। हमेशा ये डीजे की मैडी की हमेशा पहचान बनी है। डीजे मैडी आपका भी स्वागत करेंगे। देखिए हर एक गेंद के ऊपर आप टीम मीटिंग नहीं ले सकते, ये कमेटी हमें बार बार इशारा कर रही है। टाइम आपके लिए अलर्ट होगा, 25 मिनट की आपकी इनिंग समाप्त होना जरूरी है। चले इस बार बल्ले का लगा है अंदरूनी किनारा, एज एंड टेकन, गुड कैच, अनदर विकेट डिपार्ट। दूसरा करारा झटका इस ओवर में, और लगभग देखा जाएगा विकेट नंबर टोटल गिर चुका है चौथा टीम जरीमरी नागांव का।
तो चलिए बिल्कुल यहां पर बात करेंगे। विकेट लौट चुका है मैदान से बाहर। 5 गेंदें अब तक दिव्यांशु कडू ने फेंकी गई है और 5 में से मात्र 10 रन उन्होंने खर्च किए। विकेट अब तक 2 इनके नाम पर, 22 रन बना स्कोर कार्ड के ऊपर। जीत के लिए 55 का टारगेट है और अब यहां पर जीतने के लिए 19 गेंदों में 33 रनों की फिलहाल जरूरत है। देखिए लहरों को साइल की दरकार कभी नहीं होती, हौसले बुलंद है तो कोई दीवार भी नहीं होती, क्योंकि चलते हुए चिराग ने आंधियों से हमेशा कहा है कि उजाला देने वालों की कभी हार नहीं होती। जबरदस्त फाइट, पहला है मुकाबला आपके सामने रफ एंड टफ नजर आते हुए। ध्रुवित मात्रे, सुंदर बैल के मालक, मैन फ्रॉम बोरी, ओरन प्रीमियर लीग में क्या कमाल का क्रिकेट उन्होंने खेला था और कराड़ी प्रीमियर लीग, अकेला कराड़ी प्रीमियर लीग महाराष्ट्र की दमदार हमने देखी थी। ध्रुवित भाई आपका स्वागत करेंगे। आइए ध्रुवित, स्वागत है। चले इस बार हाफ ट्रैकर की बॉल, शॉर्ट ऑन पुल, बाउंसर करने का इरादा जरूर किया था, सफल रहे गेंदबाज। इसी के साथ पावर प्ले के 2 ओवर थे वो समाप्त हो चुके हैं और पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद टोटल रन संख्या बनी है 11.00 की रन रेट से 22, 4 विकेटों के नुकसान के ऊपर 18 में चाहिए 33 रन। अरुण घोड्याला टाच निघाला, शोभा माझा झेंडा स्वराज्याचा, झेंडा शिवराज्याचा, देव माझा शिवछत्रपती, मुजरा माझा फक्त शिवचरणी, शिवछत्रपती आमचा मान, तोची आमचा सन्मान। आणि छत्रपती शिवरायांना वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली। ये मुल्क है मराठों का, जहां छत्रपति शिवाजी महाराज का डोला था, हर पत्थर पे आग लगी थी, हर पर्वत एक शोला था, जिन्होंने मुगल सल्तनत के ताकतों को अपने तलवारी पर तोला था, तभी तो हिंदवी स्वराज्य का हर बच्चा बच्चा बोला था छत्रपति शिवाजी महाराज की जय। और ये ट्रॉफीज आप देख सकते हैं, ये अभिमान है हमारा और ये गौरव होगा जो रायगढ़ प्रीमियर लीग में हम इस तरीके की ये ट्रॉफीज देखते हैं। ये हमारे छत्रपति शिवाजी महाराज का इतिहास है। और इस बार बैकफुट पर जाकर ऑन साइड में खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन जब तक उठाए फील्ड करे तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 1 रनों की मदद से हालांकि टीम का टोटल स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे। फिलहाल 4 विकेट के नुकसान के ऊपर 23 रन, 17 में चाहिए 32 रन। जब तक ये सोच तंग है ना, ये खेल भी आपके लिए जंग है, क्योंकि सोच में जब फर्क आता है तो हर रिश्ते में भी खरोच आता है और यहां पर सोच एक बढ़िया दिखानी पड़ेगी दोनों इसी एरिया की ताकतवर टीमें। तो इस बार अपील की गई थी, शायद ये मामला करीबी था विकेट कीपर के द्वारा, ये थोड़ी सी मिसफील्ड नजर आई और जबरदस्त हमारे अंपायरों की भूमिका देख सकते हैं। प्रशांत माली सर, शरद मात्रे सर और उनके समेत राकेश गरज सर, तीनों ऑफिशियल्स अंपायर आप देख सकते हैं। चिंटा रेड्डी लगातार डगआउट से यहां पर इशारा कर रहे हैं कि थोड़ा सा ये पार्टनरशिप आगे लेकर जाओ, ताकि ये पार्टनरशिप आगे बढ़ेगी तो फिर आने वाले बॉलर्स के ऊपर बहुत प्रेशर बनेगा। बॉलिंग मार्ग पर संदीप पाटिल, कौन भूलेगा दोस्तों पप्पू को, दुबई कतार जैसे बड़ी टूर्नामेंट, फिर रायगढ़ प्रीमियर लीग, जय माता दी सोनारी की ओर से संगम प्रीमियर लीग गोवा में उनका 2 बोलबाला रहा। इस बार चलिए फील्डिंग का स्टैंडर्ड कुछ खराब नजर आता हुआ, लेकिन एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन की तरफ 1 बाउंस, सीमा रेखा पार, 4 रन। जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विजयजी भोईर साहेब यांचं देखील आगमन होतं। आपल्यालाही हार्दिक असं स्वागत। भाई चषक 2025 मध्ये विजयजी भोईर साहेब जिल्हा परिषद सदस्य ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम। तो चलिए यहाँ पर कई सारे हमारे मेहमान आज हमारे इस टूर्नामेंट के लाल आयोजक भाई चषक के सुधीर खरस साहब, इनके ऊपर ये प्यार है और ये प्यार मोहब्बत की पूरी ब्लू स्टार सिक्युरिटीचे प्रोप्रायटर भिकाजी भोईर साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं। त्यांचंही आपण करूयात शब्द सुमनाने हार्दिक असं स्वागत। चलिए बिल्कुल यहाँ पर सभी मेहमानों का स्वागत करेंगे। आपका तहे दिल से, मेहमान भगवान के समान होता है और इन सभी मेहमानों का इस प्रतियोगिता के द्वारा हम तहे दिल से स्वागत करेंगे। आइए शान शौकत भरी इस दमदार भाई चषक के टूर्नामेंट में आपका हम तहे दिल से स्वागत करेंगे। आप घूमेगा बल्ला, अपने शेर का रनों की बरसात होगी और घुटने टेक देगा हर बॉलर, हर जीत में बारात होगी।
चरण पाडी साहेब ग्राम सुधारणा मंडळ अध्यक्ष नवगर यांचे या ठिकाणी आगमन झाले। चरण पाडी साहेब आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। और मिड विकेट की तरफ ये गेंद थी पूरी तरीके से सेफ लैंडिंग रहा वहां पर गेंद, तब तक बल्लेबाज के पास दोहरा रन कंप्लीट करने का पर्याप्त समय था और लगातार का ये दूसरा डबल रन संख्या पहुंची है। टोटल 31, जीतने के लिए 24 रनों की फिलहाल जरूरत है। 24 मच नीडेड। टीम जरीबरी नागांव क्रिकेट के 22 गज की पिच में कभी संभलना है तो कभी दौड़ना होता है, इसलिए क्रिकेट खेल से हमें अपने जीवन में बहुत कुछ सीखने मिलता है। ये पहला मैच दूसरी रात्रि का, कल भी काफी बड़ी टीमें इस टूर्नामेंट में हमने देखी, सभी टीमों ने काफी अच्छा खेल दिखाया और आज भी बड़ी टीमें हैं। चलिए इस बार ऑन साइड में मोड़ दिया है, स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी मौजूद, उठाएंगे वहां पर फील्ड करेंगे, तब तक एक ही रन मात्र मिलेगा। बढ़िया वापसी होती हुई आखिर की गेंदें आप बची हुई है। टोटल 12 और 12 गेंदों में चाहिए 23 की आवश्यकता। आदरणीय ॲडव्होकेट सागर साहेब यांचं देखील उपस्थिती पाहायला मिळते। जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विजयजी भोईर साहेब, विकाजी भोईर साहेब, ब्लू स्टार सिक्युरिटीचे प्रोप्रायटर ज्यांची आपण उपस्थिती पाहत आहोत, आपलंही हार्दिक असं स्वागत। क्या दमदार ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल मित्रांनो। भाई चषक सुधीर घरत सामाजिक संस्था नवगर उरण, आज नवगरचं हे मैदान सजलं गेलंय। जसं प्रथमेश नव्या नवरीला सजवावं ना, तसं आज नवगरचं मैदान इथे सजवलं गेलंय आणि तमाम प्रेक्षकांची अल्लट गर्दी देखील आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। काल स्पर्धेचा उद्घाटन समारोह अतिशय थाटामाटाने झाला आणि पाहता पाहता ही स्पर्धा आज दुसऱ्या रात्रीमध्ये पोहोचली आणि पहिल्याच सामन्याचा थरार तुम्ही या ठिकाणी एंजॉय करताय। जिंदगी में जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो मेरे भाई, और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का रिस्क हो। और इस मैदान के अंदर ये मुकाबला काटे का है, ये टक्कर का मुकाबला, ये बराबरी का मैच है। अब 12 में चाहिए जीतने के लिए फिलहाल 23 की आवश्यकता। 6 विकेटें आप यहां पर जरीमरी नागांव टीम के खेमे में सुरक्षित है, लेकिन उससे पहले 12 गेंदें यहां पर वैशाली एंड सार्थ एंटरप्राइजेस सोनारी टीम के हाथों में है। पहले 3 बॉलरों ने, आदेश ने 1 ओवर डाला, दिग्विजय ने, दिव्यांशु ने 1 ओवर डाला और पप्पू संदीप ने 1 ओवर डाला। अब बॉलिंग के लिए प्राचलन किया गया है। सेकंड स्पेल का कोटा दिव्यांशु कडू के ऊपर। फील्डिंग की अब मुआवना करेंगे वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग, और चलिए मिड ऑफ था उसे हटाया गया ताकि एक्स्ट्रा कवर एक रखना चाहते हैं, क्योंकि कभी कभी लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर और कवर का जो एरिया होता है उसे बचाने के लिए शायद कहीं ना कहीं ये प्रयास रखते हुए। चलिए बॉलर तैयार, लंबे कद के तेज बॉलर है, लेफ्ट हैंडर बॉलर है, प्रभावित किया है पिछले ओवर में शायद कप्तान ने, उसकी वजह से इनके ऊपर फिर से एक बार भरोसा दिखाया। शॉर्ट पिच लाइन की बॉल थी, बड़ा हिट का प्रयास जरूर किया था बल्लेबाज ने, लेकिन बल्ले और गेंद का ठीक से संपर्क नहीं है। डॉट बॉल की समाप्ति। यही वो समय है टीम वैशाली एंड सार्थ एंटरप्राइजेस 11 सोनारी को कि एक अच्छा ओवर मिले। यही समय है जरीमरी नागांव टीम को कि यहां से एक ओवर उनको बड़ा मिले जहां पर कमबैक कर सकते हैं। तुम्हारे आज की मेहनत तुम्हें कल जीत के मार्ग पर जरूर ले जाएगी, क्योंकि जीत हमेशा खुशी देती है और हार हमें ज्ञान देता है। इसलिए जीत और हार दोनों ही में व्यक्ति का फायदा है। पहली बॉल डॉट, 11 में चाहिए 23 रनों की फिलहाल जरूरत। शॉर्ट पिच लाइन की बॉल, फिर से एक बार शॉर्ट पुल करने का प्रयास किया है। स्क्वायर लेग की खिलाड़ी बहुत दूर है, 30 यार्ड सर्कल के भीतर आए, लंबे टांगों के ये खिलाड़ी है। ओवर थ्रो, जिसकी वजह से ये मिलेंगे पूरे के पूरे, अंपायर का इशारा आएगा। ये 4 तो मिला है और पूरे मिलेंगे 6। सोने पे सुहागा, ठोक दीजिए। तो बापाचा बाप वाघशिवबा जन्मला,
पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावले मागे सरतो त्याला अवलोकन म्हणतात, आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. आणि शिवराजचं संगीत डीजे मॅडीच्या माध्यमातून आपण ऐकताय. तो चलिए 6 मिले पूरे के पूरे, आप समीकरण बदलेगा, आने वाली 10 गेंदें बची है, 17 रनों की यहाँ पर जरूरत है. 17 का खतरा किसको मिलेगा, कारण 17 नोव्हेंबर रोजी खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रावरती अंधार पसरला आणि तुम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट मात्र बाळासाहेब ठाकरे आपल्याला सोडून गेले. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत धबधबा होता, पाण्यालाही पेटवणारा फक्त होता धबधबा होता. आजही डोल्यातून वारणा अश्रूंना मुबाय साहेब, कारण तुमच्या मुले या मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस उभा आहे. 17 का खतरा किसको मिलेगा, 10 में चाहिए 17, कांटे की टक्कर, रोमहर्षक मुकाबला, ये पहला ही मैच. चले इस बार खींचना चाहते थे लेकिन अंपायर का सिग्नल, इट्स अ वाइड बॉल कॉल. फील्डिंग टीम रिव्यू लेना चाहती है. आइए तीसरे अंपायर जो यहां पर चेक करेंगे, देखेंगे तीसरे अंपायर का निर्णय क्या आएगा. जो डीआरएस एक वाइड बॉल के लिए उसका यूज करना चाहती है, और ये वाइड बॉल देखेंगे हम थोड़े से यहां पर बता रहे हैं कि आपने जो गलती की है, शायद मेरे ख्याल से एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी था, वो कवर के लिए बॉलर की तरफ गया था, फिर थ्रो अप विकेट कीपर की तरफ, जहां पर एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी था वो मात्र गेंद तक नहीं पहुंचा, और जिसके वजह से एक्स्ट्रा बाउंड्री में मिली. चलिए थर्ड अंपायर, जो निर्णय था मेन अंपायर का, वो निर्णय भी थर्ड अंपायर का आ चुका है. इट्स अ वाइड बॉल कॉल, और फील्डिंग टीम रिव्यू भी गवा चुकी है, यानी कि आप यहां पर वाइड के लिए आपको रिव्यू नहीं मिलेगा. चलिए वाइड बॉल, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 10 गेंदों में चाहिए 16 रनों की जरूरत. जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफें होंगी, और जितनी बड़ी तकलीफें होंगी उतना ही बड़ी आपकी जीत होगी. वाइड के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी, एक बार और रिलीज करना पड़ेगा इस गेंद को. बल्लेबाज को देखकर मुझे वैष्णव भोईर की याद आती है. बिल्कुल उनकी तरह का ये स्टैंड है, उनकी तरह उनका ये हाइट, लेकिन देखिए क्या बड़ी फाइट यहां पर लेना चाहेंगे. बल्ले के पाले में गेंद आई है, लेकिन डिप स्क्वायर लेग खिलाड़ी मौजूद है. एक तेरी तो दूसरी मेरी, खिलाड़ी जाएगा मैदान से बाहर. क्या बात आहे. पाहुणे जेवणार कसे, पाहुणे पहिल्या सामन्यासाठी सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेत, भाई चषकाचा या थरारचा आनंद स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत. पाहुणे जेवतील कसे, कारण आमच्या सुधीर दादांची स्पर्धा. पाहुणे जेवतील कसे, कारण आम्ही या स्पर्धेचा आनंद घेतल्याशिवाय जेवणार नाहीये. आणि हे संगीत डीजे मॅडी इथे सांगत असताना, घबरा के पीछे हटे, ऐसे हम वो खिलाड़ी नहीं, क्योंकि कोशिश करके हारे तो हमें कोई गम नहीं है. लहू के आग में अब जलाना है तुझे, पूरी दुनिया को कुछ कर दिखाना है तुझे, क्योंकि तेरे पास भी मौका है दोस्त, तू भी कुछ कर दिखा. ये छोटी मोटी टूर्नामेंट नहीं है, ये भाई चषक की टूर्नामेंट है, और भाई चषक में अगर तू परफॉर्मेंस दिखाएगा तो फिर तेरी उड़न प्रीमियर लीग में बोली डेफिनेटली बनेगी. क्योंकि यहाँ पर देखने के लिए कई सारे दर्शक, कई सारे फ्रेंचाइज होते हैं, और यहाँ से पूरी तरीके से अब आप देख सकते हैं ये खिलाड़ियों का दमदार परफॉर्मेंस. 9 गेंदे 16 की जरूरत, फील्डिंग में परिवर्तन, 16 का टोला. आप देखे किसमें है कितना दम, कौन है बाजीराव सिंघम. फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, डीप कवर एक तैनात है, बारिश लॉन्ग ऑफ एक तैनात है. बढ़िया मैच. और इस बार शॉट ऑफ गुड लेंथ ये गेंद थी, पड़ने के बाद बिल्कुल विकेट कीपर के हाथों में डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. रन और गेंदों के बीच में फासला, अब 8 गेंदें बची है, 16 रनों की जरूरत. मेहनत करके अगर पसीना बहाओगे तो क्रिकेट में तुम बल्लेबाजी से अपनी हाफ सेंचुरी जरूर पूरे करोगे, और गेंदबाज अपने गेंदबाजी से विकेटों की मोहर बिल्कुल लगा सकता है. अब 8 गेंदों में चाहिए 16. जिंदगी एक खेल है, यहां पर निर्भर करता है या आप खिलाड़ी बनकर जीते या खिलौना बनकर, क्योंकि जो चीज आपको चैलेंज करती है ना, वो चीज आपको चेंज भी कर सकती है. किसको चैलेंज ये चेंज करेगा, आने वाला समय ही बता पाएगा. फिलहाल फाइट तगड़ी है, जो जीता वही सिकंदर. एक हार से कोई फकीर नहीं होता, और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता. ये मैदान में खिलाड़ियों का खेल जारी है. समय लगातार ले रही है फील्डिंग डिपार्टमेंट टीम. अंपायर बार बार इशारा कर रहे हैं कि यहां पर अगर समय आप लेते तो फिर आपको वहां पर बॉन के साथ साथ पेनल्टी भी दी जाएगी. तो चलिए यहां पर आखिरी गेंदें बची है टोटल मेरे ख्याल से 8, और चाहिए 16 की जरूरत. इस बार भी ऑफ स्टंप वाइड यॉर्कर. बिल्कुल इस तरीके की गेंदें जब गिरती है
तो मुझे ठाणे के यॉर्कर किंग मोतीराम भोईर वाकलन की याद आती है। ना डांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा। लेकिन चलिए वाइड के लिए रिव्यू अब बैटिंग टीम इस्तेमाल कर रही है। पहला वाइड का रिव्यू गवा चुकी है फील्डिंग डिपार्टमेंट टीम। अब बैटिंग टीम के पास एक रिव्यू बचा था, वो अंत क्षण में लेना चाहती है। अंपायर मन ही मन में मुस्कुरा रहे जरूर, क्योंकि ये मैच एक रोमांचक मोड़ पर चला है। सोचो पहली मैच इतनी फाइट है, तो आने वाले मुकाबले कितने तगड़े हमें देखने को मिलेंगे। निर्णय का इंतजार करेंगे तीसरे अंपायर का। जो अंपायर कमेंट्री करना आसान होता है, खिलाड़ी को खेलना आसान होता है। इट्स अ फेयर डिलीवरी, अंपायर का इशारा था हुआ, लेकिन अंपायर का एक गलत जब निर्णय जाता है तो कितना अंपायर को सुनना पड़ता है। ये बहुत ही अंपायरों की मेहनत होती है। और चलिए ये प्रशांत माली सर और हमारे साथ शरद मात्रे सर और हमारे घरत सर, तीनों ऑफिशियल अंपायरों की क्या जबरदस्त अंपायर की भूमिका। डॉट बॉल की समाप्ति, एक तेरी की दूसरी मेरी, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी। 7 बॉल 16 की जरूरत। इस बार भी बेहतरीन गेंदबाजी। एक बार बॉलिंग पसंद आई हो तो जोरदार तालियां दिव्यांशु के लिए, कमाल का ओवर फेंका है। अब चाहिए जीतने के लिए 6 गेंदें, 16 की आवश्यकता। मुकाबला, ये मुकाबला है। ये प्रभुदेवा का आपने सॉन्ग सुना जहां पर खतरनाक डांस उन्होंने किया था, लेकिन इस दमदार मुकाबले में क्या दोनों टीमों के खिलाड़ी अपना दमदार परफॉर्मेंस देना चाहेंगे। कहते हैं जहां सर झुक जाए वो वही मंदिर है, जहां हर नदी समझाए वही समंदर है। क्रिकेट के इस कर्म भूमि में युद्ध बहुत है मेरे भाई, जो हर जग जीत जाए वही तेरे जैसा सिकंदर है। कि दोस्तों आपको याद होगा कि मोहम्मद शमी के लाइफ में बहुत सारे चढ़ाव उतार आए, और दिनेश भाई बंडा मोहम्मद शमी ने सुसाइड करने का 3 बार प्रयास किया, लेकिन दोस्तों ने कहा संभालो, ऐसा मत करो। कि जहां पर मोहम्मद शमी ने अपने आप को कंट्रोल में किया, फिर एशिया ट्रॉफी में, वर्ल्ड कप में ऐसी गेंदबाजी की कि भारतीय टीम को दमदार परफॉर्मेंस दिया। और कहते हैं ना जहां है कमी वहां है मोहम्मद शमी। क्या मोहम्मद शमी बनकर कोई गेंदबाज आएगा? लेकिन 2011 का वर्ल्ड कप नहीं भूलना चाहिए, जो महेंद्र सिंह धोनी ने छक्का धागा था और भारतीय टीम को वर्ल्ड कप दिया था। क्या कोई बल्लेबाजों की ओर से महेंद्र सिंह धोनी बनकर आएगा? मैच बड़ा है, लेकिन उससे पहले यह संघर्ष भी काफी कड़ा है। हर दिन के बाद रात होती है, हार जीत तेरे साथ साथ होती है। कोई कितने भी बना ले हवाओं में महल, मिलता वही है गुरु जो औकात में होता है। अब किसको क्या मिलेगा? आने वाली 6 गेंदों में 16 की जरूरत। समय लिया जा रहा है, दर्शक भी है। देखिए यहां पर कमेटी यहां पर जरूर वो निर्णय देगी जरूर, और जड़ में डालने का प्रयास दिनेश भाई। तो चलिए समय जो आप ले रहे हो उस समय का पालन भी आप कीजिए, क्योंकि ज्यादा समय लेते मेरे ख्याल से हमारे स्कोरर भी बता रहे कि अगर यहां पर ज्यादा समय, तो लगातार बताइए कि लगभग इस ओवर के लिए भी समय लिया है तो अंपायर वहां पर पनिशमेंट कर सकते हैं। इस बार जड़ में डालने का प्रयास, मिड ऑफ के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, सीमा रेखा की तरफ, मच नीडेड बाउंड्री, 4 रन। दमदार संगीत, जेवढी परिस्थिती बिकट तेवढा शिवरायांचा मावला तिखट। आणि या परिस्थितीमध्ये दोन्ही संघ अगदी मजबूत लढतायत। शेवटचे 4 बॉल आणि विजयासाठी 12 धाब्यांची गरज। कोई भी मुश्किल पर अपना सिक्का चलाता है, हौसले से अपनी आंधियों में भी दिया चला जाता है। और ये मैच में इस बार एक तेरी तो दूसरी मेरी, डॉट बॉल की समाप्ति। अब चाहिए जीतने के लिए 3 गेंदों में 12 की जरूरत। कंपलसरी चेसिंग ये इस टूर्नामेंट का नियम है, यानी कि 3 बॉल में 12 रनों की फिलहाल जरूरत है। जो छलकता है घड़ा वो आधा भरा होता है, और सोना भी भट्टी में पड़कर खरा होता है। एक बात बता दूं मेरे दोस्त, खिलाड़ी नाम के साथ अपने खेल से भी बड़ा होता है। चलिए यहां पर अंपायर लगातार इशारा करे, शायद एक खिलाड़ी टाइम ले रहे, फिर एक खिलाड़ी आप 30 सर्कल में लेना पड़ेगा, यही कुछ बता रहे अंपायर। 3 बॉल 12, एक छक्का कि यहां पर वापसी दे पाएगा नागांव को। बारी किनारा लगा है बल्ले का, चलिए अंतिम क्षणों में इस गेंद को रोका, वरना यह मुश्किल बन सकता था। चलिए 1 रन के साथ समीकरण खुला हो चुका है।
खास करके अब 70% मुकाबला जा रहा है टीम सोनारी की तरफ। 2 गेंदों में चाहिए 11, एक बड़ा शॉट छक्का चाहिए तभी ये मैच में वापसी जरूर कर सकते हैं। आर पार की लड़ाई खेलेंगे भाई, जीतेगा वही जो मर्द होगा और घाव ऐसा करना जो बाद में भी दर्द होगा। 2 गेंदे 11 की जरूरत, एक बड़ा शॉट टीम जरीमरी नागांव को कमबैक कर सकता है। 12 में सिर्फ 24 ही चाहिए थे, वरन रन आए थे लेकिन उसके बाद थोड़ी सी गलती कर बैठे ये बल्लेबाज और थोड़ा सा खराब परफॉर्मेंस विकी का रहा, जिन्होंने 3 में 9, 3 में 0, 6 में 9, एक छक्का वापसी करेगा। और सामने थी ये गेंद, पप्पू का सेलिब्रेशन यहां पर नजर आ रहा है कि साफ यह मुकाबला उनके गिरफ्त में आ चुका है, यानी कि प्रशांत विकेट कीपर की जबरदस्त विकेट कीपिंग। अब एक बॉल में जीतने के लिए चाहिए मेरे ख्याल से 11 रनों की जरूरत। नेक्स्ट मैच बी रेडी, दोनों भी टीमें तैयार रही है। ओ वाइट बॉल, वाइट के साथ अगर पंजा मिलता तो कुछ ना कुछ यहां पर जरीमरी 11 नागांव टीम यहां पर वापसी कर सकती थी। चिंटा रेड्डी का विकेट जाना ये थोड़ा सा उनके लिए कठिन हुआ। फिर उसके बाद साथी बल्लेबाज विवेक जाधव का विकेट जल्दी गिरा। जिस बल्लेबाज समीर ने छक्कों के साथ शुरुआत की थी वो समीर को भी लौटना पड़ा और दबाव में रही टीम जरीमरी नागांव और इसी के साथ ये मैच जीता वैशाली एंड सार्थ एंटरप्राइजेस 11 सोनारी टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम जरीमरी नागांव। चिंट्या नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील। एका पराभवाने खचून जाऊ नका आणि पुढच्या अजून भरपूर क्रिकेट तुम्हाला खेळायचे, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सोनारी संघाला देखील पुढच्या मॅच साठी देखील खूप खूप शुभेच्छा। चला जरीमरी नागांव चिंट्या लाईन अप करून आपण मैदानात जा आणि सोनारी संघ लाईन अप करून आपण मैदानाच्या बाहेर या। सामन्याचा सामनावीर नो डाउट दॅट दिव्यांशू कडू टर्निंग पॉइंट ओव्हर ज्याने फेकला 4थ्या षटकामध्ये तो दिव्यांशू ठरला या सामन्याचा सामनावीर। 2 ओव्हर धावा दिल्या त्याने फक्त आणि फक्त 17 आणि 3 महत्वाचे गडी बाद केले तो दिव्यांशू कडू ठरलाय या सामन्याचा सामनावीर। दिव्यांशू प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी अवॉर्ड। जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, तिथे जयेश पोस्टे सर जोडले जातील। या पण दिव्यांशी कडूलाही आमंत्रित करूयात। प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार तो राहिला। 2 षटक 17 धावा 3 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या।